रवी, बाबा, तुम्ही इंजिनियर कसे झालात? बाबा, त्याच्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. भरपूर अभ्यास करावा लागतो. परिश्रम घ्यावे लागतात. रवी, हा. बाबा, म्हणूनच विचारतोय, तुम्ही इंजिनियर कसे झालात? कार्डिओलॉजिस्ट, तुमचे 3 ब्लॉक आहेत. पेशंट नाही, 4 आहेत. कोथरूडला, चिंचवडला, तिसरा तळेगावला आणि चौथा लोणावळ्याला. कार्डिओलॉजिस्ट, त्यातलाच एक उद्या विका. परवा बायपास आहे तुमची. काही धाडसी महिलांनी मद्यपानाची दुकानं बंद केली. यावर भडकलेल्या एका मद्यप्रेमीची प्रतिक्रिया. माझं असं म्हणणं आहे की आता पुरुषांनी पण सर्व ब्युटी पार्लर्स बंद करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे, जेणेकरून महिलांचाही खरा चेहरा जगासमोर आला पाहिजे. नवरा, ही जी तू भाजी केली आहेस तिचं नाव काय? बायको, अय्या, इतकी आवडली तुम्हाला? वाढू आणखी? नवरा, नाही ग. उद्या दवाखान्यात गेल्यावर डॉक्टरांनी काय खाल्लं असं विचारलं तर उत्तर द्यायला लागेल ना. जेव्हा मन्या मार्कशीट घेऊन वडिलांकडे सही घेण्यासाठी गेला, तेव्हा वडिलांनी मार्कशीटवर सही न करता अंगठा लावला. मन्या, बाबा, तुम्ही तर इंजिनियर आहात, मग अंगठा का लावताय? वडील, ज्या प्रकारचे तुझे मार्क आहेत ना, त्यावरून सरांना कळायला नको की तुझे वडील उच्च शिक्षित आहेत. टीचर, जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडतोय. याचा भविष्यकाळ सांगा. पिंटू, आता लाईट जाणार. बंडोबा प्रेशर कुकर खरेदी करतात आणि दुसऱ्याच दिवशी दुकानदाराला परत करतात. दुकानदार, कुकर परत द्यायचं कारण काय? बंडोबा, कारण घरात 3 तरुण मुली आहेत आणि हा शिट्ट्या वाजवतो. वडील, बंड्या, हे घे 2,000 रुपये. बंड्या, पण बाबा, हे कशासाठी? बाबा, ही तुझ्या मेहनतीची कमाई आहे. तू व्हॉट्सॲप वापरणं सुरू केल्यापासून रात्रीचा सिक्युरिटी गार्ड ठेवावा लागत नाहीये. मराठी भाषा महान आहे. दुपारी बाहेर उभी असलेल्या पत्नीला उन्हात उभी राहू नकोस, काळी पडशील, असे म्हणण्याऐवजी मी फक्त उन्हात उभी राहू नकोस, आणखी काळी पडशील एवढंच बोललो आणि या एका शब्दामुळे नंतर मी दिवसभर उन्हात उभा होतो.